नमस्कार. आज अजिबातच अशी सुरुवात करणार नाही आहे की मी दिसते आहे का, माझा आवाज येतो आहे का, वगैरे वगैरे असं काहीही होणार नाही आहे. मी कुठल्या मंचावर आहे आणि कोणासमोर बोलते आहे याचं भान मला आहे. खरं तर जितकं कठीण असतं पत्रकारिता करणं, खूप खाली होतं, मी करते. जितकं कठीण असतं पत्रकारिता करणं, खरंच सांगते तितकंच कठीण आहे पत्रकारांसमोर व्यक्त होणं. तुमचं समोर असण्याचं दडपण किती आहे, म्हणजे मी महाराष्ट्रभर बोलू शकते, पण तुमच्यासमोर बोलताना मला कसं होतं आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण तरी खूप धन्यवाद सर बोलवल्याबद्दल. खूप वेळेपासनं मला अशा एका वर्गासमोर बोलायचं होतं जे आमच्या जनतेचं प्रतिनिधित्व करतात किंवा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ॲडव्होकेट सर बोलले तेव्हा सरांनी त्यांना बोलले की जरा वेळेची कमी आहे. खरं तर त्यांना ऐकत राहावं असं मला वाटत होतं, कारण पत्रकाराने एका मंचावर येऊन पत्रकारितेचे सध्या देशात हाल काय आहे हे बोलणं ही खूप मोठी गोष्ट आहे सध्याच्या स्थितीमध्ये. सध्या हे कुणीही बोलू शकत नाही किंवा बोलताना विचार करावा लागतो असं मला तरी वाटतं. सर्वप्रथम तुम्ही जे पुरस्कार प्राप्त इथे आहात, तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. पण ज्या अपेक्षेने तुम्ही मला इथं बोलवलं आहे की गुंजन पाटील येतील आणि प्रेम कविता ऐकवून जातील, खरंच सांगते तुमच्या अपेक्षा भंग होणार आहेत. नक्कीच तुम्हाला कविता ऐकायला मिळतील, पण तुम्ही पत्रकार आहात आणि तुमचं प्रेम या देशावर आहे याची मला जाणीव आहे, म्हणून तुम्हाला त्याच प्रतीच्या मी कविता ऐकवेल. त्याआधी काही भावना माझ्या एक कवयित्री म्हणून नाही तर एक सामान्य जनतेची एक प्रतिनिधी म्हणून पत्रकारांसमोर ठेवायच्या. तुम्ही ऐकणार? नाही पटल्या तर टाळ्या वाजवू नका, पण पटल्या तर टाळ्या वाजवायच्या. सध्याच्या स्थितीत जर आपण फ्रीडम इंडेक्स बघितली भारताची, तर हे सगळ्यांना माहीत असेल की आपण 180 देशांपैकी 157व्या देशात येतो. म्हणजे फारच आपण ज्या देशांसोबत, ज्या तुटपुंज्या देशांसोबत आपण कॉम्पिटिशन करायला बघतो, ज्याच्या वॉरच्या न्यूज चॅनलवर कंटिन्युअसली न्यूज चालू असतात, ते सुद्धा फ्रीडम इंडेक्समध्ये आपल्यासमोर आहे हे आपल्याला माहिती आहे. जर तुम्ही जंतर मंतरचं आंदोलन बघितलं असेल तर तिथे ऑन ग्राउंड रिपोर्टिंग करणाऱ्या रिपोर्टरसोबत कशी वागणूक केली गेली हे तुम्ही बघितलं असेल, जे अतिशय चुकीचं आहे, मला मान्य आहे. पण जर अधिक आपण विचार केला की हे का होतं आहे, तर याची उत्तरं सापडतील. हा देश, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा प्रत्येक नेता, तुम्ही टिळकांचं नाव घ्या, गांधींचं नाव घ्या, नेहरूंचं नाव घ्या किंवा कुठल्याही मोठ्या नेत्याचं नाव घ्या, तो पत्रकारच होता. मग इतकी मोठी हिस्ट्री असणारी ही पत्रकारिता अचानक जेव्हा जनतेमध्ये रिपोर्टर्स जातात तेव्हा जनता अशी का वागायला लागते हा प्रश्न पडतो. आणि खरं तर माझ्या अजिबातच कंप्लेंट्स तुमच्याकडून नाही आहे, कारण तुम्ही ग्राउंड रिपोर्टिंग करतात आणि ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागतं याची जाणीव मला आहे. कमलेश्वर नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी कितने पाकिस्तान नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे सर. त्यांचीच एक कथा आहे बयान नावाची. बयानमध्ये एक स्त्री जिच्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे ती कोर्टामध्ये बयान देते, अशी ती कहाणी आहे. कुठल्याच पात्राला त्यात नाव नाही आहे, पण पूर्ण कहाणी वकील त्या स्त्रीला विचारत राहतो तिच्या चरित्राबद्दल, तिच्या नवऱ्याच्या चरित्राबद्दल, त्यांच्या नात्यांबद्दल, त्यांच्या संबंधांबद्दल, की त्याने आत्महत्या का केली. कहाणीच्या शेवटी तुम्हाला कळतं की तो एक पत्रकार होता. राजस्थानमध्ये एक घोटाळा झाल्याचं त्याला लक्षात आलं. राजस्थानच्या एका मंत्र्याने मी इतकी लाखो झाडं लावेल असं सांगितल्यानंतर ती लावली नाही, आणि तो घोटाळा झाला हे लक्षात आल्यानंतर त्याने जेव्हा ती बातमी बनवली त्याच्यानंतर त्याला नोकरीहून काढून टाकण्यात आलं आणि त्या डिप्रेशनमध्ये त्याने आत्महत्या केली. असे कितीतरी प्रकार या देशात घडत असतात हे मला माहिती आहे. तुम्ही थोडं वाकड्यात जाऊन, थोडं सत्तेच्या विरोधात जाऊन एखादी बातमी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर कुठले कुठले प्रेशर येतात याची जाणीव सगळ्यांना आहे. पण आम्हाला अपेक्षा पण तुमच्याकडूनच आहे. राजकारण्यांकडनं काय अपेक्षा करणार?
त्यांच्याकडनं जनतेने अपेक्षा करायच्या सोडून दिल्यात की काय असं झालं आहे. पण या देशात तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगते, 100 दिवस प्रत्येक पत्रकाराने जर सत्य पत्रकारिता केली, सगळं खरं दाखवलं, कुठल्या सत्तेच्या बाजूने नाही, कुठल्या विरोधात नाही, फक्त सत्य दाखवलं, तर तुम्हाला सांगते या देशात कुठल्याच रिव्हॉल्युशनची गरज पडणार नाही, इतका हा देश बदलून जाईल. सर बोलले की मीडिया हा चौथा आधारस्तंभ आहे. सर, अजिबात तुमच्याच मंचावर येऊन तुम्हाला डिसअपॉइंट करण्याची माझी इच्छा नाही आहे, पण संविधानामध्ये कुठेही मीडियाला चौथा आधारस्तंभ म्हणण्यात आलेलं नाही आहे. 3च आधारस्तंभ आहेत. कार्यकारिणी आहे, कायदेमंडळ आहे आणि त्याच्यानंतर न्यायमंडळ आहे. चौथा आधारस्तंभ ही उपमा, ही उपाधी तुम्हाला जनतेच्या प्रेमाने मिळाली आहे, जी कमवल्या गेली होती. पण सर जसं म्हटले की त्याला कीड लागली आहे की काय असं वाटतंय. सर, वाटतं नाही आहे, ही रिॲलिटी आहे. त्या स्तंभाला कीड लागली आहे आणि ती संपवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. मी इथून खूप जास्त बोलण्यापेक्षा इतकी अपेक्षा घेऊन जाईल की इथे उपस्थित असलेला प्रत्येक पत्रकार त्या कीडला संपवण्याचा प्रयत्न करेल. पत्रकारितेमध्ये इथिक्स असतात. मला 1993ची एक घटना आठवते, जेव्हा माझा जन्मही नव्हता झाला, पण मी नंतर ती वाचली. केल्विन कार्टर नावाचा एक पत्रकार सुदानमध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता, रिपोर्टिंग करायला गेला होता. कुपोषित एक मुलगी जी मातीत पडलेली होती आणि एक गिधाड तिच्या मरण्याची वाट बघत होतं, असा एक फोटो त्याने टिपला. न्यूयॉर्कमध्ये तो खूप फेमस झाला, जगभर त्याची चर्चा झाली, त्या फोटोची चर्चा झाली. केल्विन कार्टरला त्याच्यासाठी पुरस्कार मिळाला. पण काही दिवसाने न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख छापून आला, ज्याचं शीर्षक होतं की त्या फोटो जिथे काढला गेला तिथे एक नाही 2 गिधाडं होती. एक त्या मुलीच्या मरण्याची वाट बघणारं, दुसरं त्या मुलीला मरताना सोडून येणारं. या गोष्टीचा केल्विन कार्टरवर इतका परिणाम झाला की 1994मध्ये त्याने आत्महत्या केली. पत्रकारितेचे इथिक्स किती असावे, आपण केलेली एखादी बातमी किती महत्त्वाची ठरू शकते हे तुम्हाला माहिती आहे. खूप अपेक्षा नाही, तुमच्यावर किती प्रेशर असतं याची जाणीव मला आहे. तरी पण थोड्या अपेक्षा मी इथून घेऊन जाईल की तुम्ही सत्तेच्या, तुम्ही प्रेशरच्या विरोधात जाऊन प्रतिनिधित्व ज्यांचं करण्याचं काम तुमचं आहे, त्या जनतेचं प्रतिनिधित्व तुम्ही कराल आणि तुम्ही करतात. म्हणून तुम्हाला सांगते, हा मंच इतका सहिष्णू आहे की या मंचावरून पत्रकारांना पुरस्कार दिले जात असताना सुद्धा पत्रकारितेबद्दल ऐकलं जातं आहे शांतपणे. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. नाहीतर काय झालं ना, काळ फार उथळ झाला आहे. म्हणजे माणसं उथळ आहेत, राजकारणात उथळपणा आला आहे, कवितेत उथळपणा आला आहे, मानसिकतेत उथळपणा आला आहे, पत्रकारितेत उथळपणा आला आहे, सोशल मीडियावर उथळपणा आला आहे, सगळीकडे उथळपणा आला आहे. परवाची जी घटना सर सांगत होते की गुंजन पाटीलने गौतमी पाटीलचं नाव घेतलं आणि असं असं म्हणाल्या, त्यातच तुम्हाला सगळ्या गोष्टीच्या उथळपणाची लक्षणं कळतील. हेडलाईन फक्त इतकीच दिली जाते की गौतमी पाटीलबद्दल काय म्हणाल्या गुंजन पाटील. कंटेक्स्ट काहीच दिला जात नाही. कमेंट्समध्ये शिव्या खाणारी मीच. साहजिक आहे, ते मी एक प्रतिकात्मक बोलली होती की प्रत्येक कलेला देण्याची दाद ही वेगळी असते. गौतमी पाटील नाचतात, ॲज अ इंडिव्हिज्युअल माझ्या मनात त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे. नाचताना तुम्ही टाळ्या नाही वाजवू शकत, तेव्हा तुम्हाला सिट्ट्या वाजवायच्याच आहे. पण जेव्हा तुम्ही कविता ऐकतायत, तुम्ही एखादी आर्ट गॅलरी बघताय, तेव्हा तुम्ही सिट्ट्या नाही वाजवू शकत. तेव्हा ती तुमची संस्कृती आहे ना, तिथे तुम्हाला टाळ्या वाजवूनच दाद द्यायची आहे किंवा वा वा म्हणूनच दाद द्यायची आहे, इतकीशी गोष्ट होती. जेव्हा ती रील व्हायरल झाली, तुम्हाला सांगते आपल्या देशात किती रुग्ण मानसिकतेचे लोक आहेत हे त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये कळालं. आणि खरंच सांगते, एकही कमेंट मला पर्सनली वाईट नाही वाटली, पण कमेंट करणाऱ्यांबद्दल वाईट वाटलं. यांच्या आयुष्यात दुसरी कामच नाही आहेत का? म्हणजे उठलं की कुठल्या तरी म्हणजे अंकिलच्या वयाचे असतात, मी त्यांना अंकिल्स म्हणते, जसं रवीश कुमार त्यांना अंकिल म्हणतात. अंकिलच्या वयाचे लोक असतात जे उठतात, ज्यांना करायला काहीही कामं नसतात आणि कमेंट्स करतात.
हो. आणि कमेंट्स करतात. कधी तर वाईट वाटतं, या देशात किती रिकामटेकडी लोक आहेत. म्हणजे किती रिकामटेकडेपणा असावा, किती उथळपणा असावा, आणि हा उथळपणा या समाजातला संपवण्याचं काम तुमच्याकडे आहे. अपेक्षा केवळ आणि केवळ पत्रकारांकडून आणि मीडियाकडूनच उरलेली आहे, म्हणून तुमच्याकडे अपेक्षा घेऊन आली आहे. आणि मी जेव्हा म्हटले की आज मी तुम्हाला प्रेम कविता ऐकवणार नाही, त्याचं कारण असं होतं की मला जाणीव आहे तुम्ही अधिक उंचीच्या कविता समजू शकाल, त्यापेक्षाही उंचीच्या कविता तुम्हाला समजतील. कधी कधी काय होतं ना की समोरच्या लोकांनुसार तुम्हाला कविता घ्याव्या लागतात, कधी कधी त्यांचं मनोरंजन करावं लागतं. पण मला नेहमी वाटतं की कवितेचा धर्म हा केवळ हसवण्याचा नसतो, कवितेचा धर्म हा मनोरंजनाकडून प्रबोधनाकडे घेऊन जाण्याचा असतो. म्हणून मी लिहिलं होतं की इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे, इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे, भटकत्या पावलांसाठी भान व्हावे. की इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे, भटकत्या पावलांसाठी भान व्हावे. मानसातला हा दुरावा सलतो मला, मानसातला हा दुरावा सलतो मला, माझ्या कवितेतून हे अंतर मिटावे, माझ्या कवितेतून हे अंतर मिटावे. मला माहीत आहे मी फार ज्ञान पाझरत बसणार नाही आहे, तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी लोक आहात, हे तर तुमचं मोठेपण आहे की कालच्या आलेल्या मुलीला तुम्ही तुमच्यासमोर उभं केलं आहे सर, आणि मला बोलायची संधी दिली आहे. पण एक कविता तुमच्यासमोर घेते जी प्रेम कविता नाही आहे, पण मला नक्की खात्री आहे पहिल्यांदा ही कविता घेते आणि मला भरभरून दाद तुमच्याकडून येईल. कवितेला शीर्षक तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकतात की खरे असण्याचे असतात तोटे. तुम्हाला पर्सनली हे फील होईल पत्रकारितेत काम करत असल्यामुळे की खरे असण्याचे असतात तोटे, लावा मुखवटे व्हा खोटे. खरे असण्याचे असतात तोटे, लावा मुखवटे व्हा खोटे, गळा आवळून स्वजनांचा कर्तृत्व गाजवा व्हा मोठे. गळा आवळून स्वजनांचा कर्तृत्व गाजवा व्हा मोठे. हा वेगळाच काळ आहे, धूर्त लांडग्यांसाठी सुकाळ आहे. हा वेगळाच काळ आहे, धूर्त लांडग्यांसाठी सुकाळ आहे. ज्यांनी तोडले हरणाचे लचके त्यांना न्याय तात्काळ आहे. ज्यांनी तोडले हरणांचे लचके त्यांना न्याय तात्काळ आहे. आता जंगल पेटले आहे, विश्वासाचे आभाळही फाटले आहे. आता जंगल पेटले आहे, विश्वासाचे आभाळही फाटले आहे. हे सर्वस्व गमावण्याचे दुःख नाही, हे सर्वस्व गमावण्याचे दुःख नाही, साधूच्या वेशात गुंडांनी लुटले आहे. या मनात एक सल आहे, या मनात एक सल आहे, वरवर नाही फार खोल आहे. तू जिंकून आल्यावर सांगेल तुला, तू जिंकून आल्यावर सांगेल तुला, काय जिंकलास काय त्याचे मोल आहे. कवींच्या डोक्यात किडे आहे, कवींच्या डोक्यात किडे आहे, कवींच्या डोक्यात किडे आहे. ते माणूसपणाचे वेडे आहे. कुठून येतात अनावर भावनांच्या लाटा, माणसाचे मन सागरासारखे कोडे आहे. आणि शेवट की आता बदलून घ्यायला हवे, आता बदलून घ्यायला हवे, जगासारखे व्हायला हवे. एका चेहऱ्यावर भागत नाही, एका चेहऱ्यावर भागत नाही, रोज नवीन दिसायला हवे, रोज नवीन दिसायला हवे. सरांनी हळूच चिठ्ठी आणून ठेवली आहे की तुमची गाजलेली कविता सादर करा. सर नक्कीच सादर करणार. प्रत्येकाच्या मनातल्या त्या भावना आहेत आणि मी अजिबात असं म्हणणार नाही की बऱ्यापैकी वयस्कर म्हणण्यापेक्षा मिड एज्ड लोक इथे आहेत, तर तुम्ही कधी प्रेम केलं नसेल असं अजिबात माझं मत नाही आहे. तुम्ही अजूनही करत असाल तेही मला माहीत नाही आहे, पण केलं पाहिजे. माणसाने प्रेम केलं पाहिजे. आपण नक्कीच ती कविता घेऊ, पण तुमची कॅपॅसिटी असेल तर अजून एक कविता घ्यायची नवीन.
की थोडे थोडे जगण्यासाठी लोकांना मरताना पाहिलं. थोडे थोडे जगण्यासाठी लोकांना मरताना पाहिलं. एक क्षण चुकता होत्याचे नव्हते करताना पाहिलं. की थोडे थोडे जगण्यासाठी लोकांना मरताना पाहिलं. एक क्षण चुकता होत्याचे नव्हते करताना पाहिलं. तुझा एक प्याला पुरे मला, जास्त माझी तहान नाही. तुझा एक प्याला पुरे मला, जास्त माझी तहान नाही. मस्तवाल सागराला मी ओसरताना पाहिलं. मस्तवाल सागराला मी ओसरताना पाहिलं. मला तुमच्या नैतिकतेचे गोड कौतुक नका सांगू. मला तुमच्या नैतिकतेचे गोड कौतुक नका सांगू. साधूच्या वेशातील चारित्र्य मी घसरताना पाहिलं. आणि पुढे की प्रेमावर नसतेच मालकी गरीब की श्रीमंतांची. की प्रेमावर नसतेच मालकी गरीब की श्रीमंताची. मायेच्या पदराला मी आकाशभर पसरताना पाहिलं. त्या मायेच्या पदराला मी आकाशभर पसरताना पाहिलं. आणि तुला तुझ्या कराराची आठवण कशी देऊ. तुला तुझ्या कराराची आठवण कशी देऊ. तू कूस बदलली की तुझे स्वप्न विसरताना पाहिलं. कुठलेच GPS सांगू शकत नाही तुझा ठाव ठिकाणा. कुठलेच GPS सांगू शकत नाही तुझा ठाव ठिकाणा. तुझ्याच दारात लोकांना तुझा पत्ता विचारताना पाहिलं. तुझ्याच दारात लोकांना तुझा पत्ता विचारताना पाहिलं. आणि सत्य न्याय निष्ठावाल्यांची राष्ट्रभक्ती माहिती आहे. या सत्य न्याय निष्ठावाल्यांची राष्ट्रभक्ती माहिती आहे. ज्यांना ज्यांना संधी मिळाली त्यांना घर भरताना पाहिलं. आणि मातीत ओल असेपर्यंत पाझरतो प्रेमाचा झरा. मातीत ओल असेपर्यंत पाझरतो प्रेमाचा झरा. अमर नसते प्रेम ही मी तेही सरताना पाहिलं. अमर नसते प्रेम ही मी तेही सरताना पाहिलं. आणि उडणाऱ्या पक्ष्यांना माहीत असतो ठाव ठिकाणा. या उडणाऱ्या पक्ष्यांना माहीत असतो ठाव ठिकाणा. राजा महाराजांना सिंहासनावरून उतरताना पाहिलं. राजा महाराजांना सिंहासनावरून उतरताना पाहिलं. मला जाणीव आहे कविता नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचली असणार. आणि पोहोचली असेल तर तुम्हाला एक कथा सांगते. लग्नामध्ये जर घोड्याला वरातीला लवकर पुढे न्यायचं असेल तर लवकर लवकर ढोल वाजवावा लागतो. कवीचं पण तसंच असतं. तुम्हाला लवकरच प्रेम कविता ऐकायची असेल आणि खरंच मजाक वेगळीकडे, पण मी लक्ष देऊन बघते सर, प्रत्येक कवितेची दाद ही टाळ्या सिट्ट्या नसतात. ती आलेली आह असते ना खालून, ती येते दादमध्ये. खरंच तुमच्या या छान दादसाठी धन्यवाद देते. आणि तुमच्या माझ्या आवडीची कविता तुमच्यासमोर घेते. त्याआधी एक शेर असा की प्रेमासाठी वेडी डोक्यात खूळ आहे. मी मूळ जळगावची आहे एवढं लक्षात ठेवा हां. की प्रेमासाठी वेडी डोक्यात खूळ आहे. बहिणाबाईचे गाव माझे मीराचे हे कुळ आहे. तुझ्या विना कशी आहे अजून काय सांगू. की तुझ्या विना कशी आहे अजून काय सांगू. कृष्णा विना जसे उदास गोकुळ आहे. कवितेचं शीर्षक आहे शीड हरवलेली नाव. खात्री आहे कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग आलाच असेल जेव्हा त्यांना त्यांच्या प्रियकराला कोणाचं तरी होताना बघावं लागलं किंवा प्रियसीला कुणाचं तरी होताना बघावं लागलं. साधारण महिलांच्या आयुष्यात हा क्षण एकदाच येतो. पुरुषांच्या आयुष्यात बऱ्याच वेळा येतो. म्हणजे माझा एक दादा खूप छान सांगतो की काही लग्न जेवलो, काही डोहाळ्या जेवणं पण गेलो, नंतर बारशाला पण जावं लागलं.
आता ते खांद्यावर आलं की मामा म्हणताय. तसा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. माझ्या पण आला असेल किंवा काल्पनिक असेल, तुम्हाला जे समजायचं समजा. कवितेचं शीर्षक आहे शीड हरवलेली नाव. की काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. या बानूचा लाडू तिनं त्या म्हाळसाच्या ताटात वाढला. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. आपण चापून चोपून नेट केलेलं बाळ दुसऱ्याच्या खुंटीला पाहायचं होतं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. जे समोर आहे त्याला थेट भिडायचं आणि आपण नाही, जो सोडून गेला त्यानं आपल्यासाठी रडायचं. मग पोटातली कळ जरा दाबून धरली, एक साडी ठासून नेसले. पोटातली कळ जरा दाबून धरली आणि एक साडी ठासून नेसले. आणि जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले. म्हटलं दाखवून देऊ. बघ तू काय गमावलं. हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं. हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं. पण त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले. स्वप्न रंगवली होती, हळदीच्या अंगाची नवरी झाले. भानावर आले, डोळे पुसले, मेकअप सारा पसरून गेला. फाजील सारा आत्मविश्वास 2 डोळ्यातून घसरून गेला. रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही. आणि प्रेम कुणाचंही असो ते शब्दाला जागत नाही. मग काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात. स्टेजवर जावं लागतं, एक छोटंसं गिफ्ट घेऊन भेटावं लागतं, एक सोबत फोटो काढावा लागतो. गेले, नजरेस नजर झाली, डोळे अजिबात हटत नव्हते. आणि माझी ओळख करून देताना त्याला शब्दही फुटत नव्हते. मग मीच म्हटलं मी वर्गमैत्रीण, माझं नाव बानू आहे. मी मानलेली बहीण आणि तूच याची जानू आहे. तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला. एक काटाच रे माझ्या काळजात रुतला. वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे. ही कशी आहे. म्हटलं तुझ्यासारख्या गोल कपासाठी हीच योग्य बशी आहे. काय करणार, आजही तुझा पडलेला चेहरा पाहवत नाही. आणि ज्याला आपलं म्हटलं त्याला धीर दिल्याशिवाय राहवत नाही. जाताना जेवून जा. हे तुम्हाला नाही सांगत आहे, मी कविता ऐकवते. जाताना जेवून जा असं तो सांगून गेला. आणि मग मीही दाबून गुलाबजामुन खाण्याचा निर्धार केला. पण खरंच सांगू, एक घासही घशाखाली उतरला नाही. आणि तिच्यासोबतचा त्याचा फोटो अजूनही डोळ्यातून ओसरला नाही. एकांतात बसून त्या सटवाईला विचारत राहते. शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं ग वाहते. शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं ग वाहते. मला खात्री आहे तुमचं आता समाधान झालंच असेल. प्रेम कविता नाही तर विरहाची कविता ऐकून तरी तुमच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. आणि गरजेचं आहे हो, तुमचं काम जितकं तणावाचं आहे, मध्ये मध्ये हे जरा हसत राहणं गरजेचं आहे तुमच्यासाठी. माझी एक शेवटची कविता तुम्हाला ऐकवेल, त्याआधी तुमच्या सर्वांसाठी एक दुष्यंत कुमारांच्या 4 ओळी घेते आणि त्या ओळींसोबत तुमच्याकडनं अपेक्षा घेऊन जाईल की हो गई है पीर पर्वत सी अब पिघलनी चाहिए.
कि हो गई है पीर पर्वत सी अब पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा अब निकलनी चाहिए, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो आग कहीं भी पर ये आग जलनी चाहिए, पर ये आग जलनी चाहिए। मी सोलापूरला पहिल्यांदाच येते आणि आल्यानंतर प्रत्येक कवीने त्याच्या मनाच्या सगळ्यात जवळची कविता त्या शहराला ऐकून जावं असं मला वाटतं. मंचावर खूप साऱ्या स्त्रिया बसल्यात, महिलांची संख्या बऱ्यापैकी इथे आहे, पुरस्कार प्राप्तींमध्ये महिला आहेत, आणि जेव्हा त्यांना बघते तेव्हा मला माझी कविता आठवते. कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. आणि जेव्हा ही कविता घेण्यासाठी मी डायसला सोडून पुढे येते, कारण मला खूप ठामपणे हे मत व्यक्त करून जायचं आहे तुमच्यासमोर की मला आई व्हायचं नाही. ही कविता मी जेव्हा जेव्हा कुठे घेते त्याच्यानंतर मला कमेंट्समध्ये सांगितलं जातं की तुला आई व्हायचं नाही म्हणजे काय. तर मी सांगून देते की मला बायोलॉजिकल आई व्हायचं आहे. मला फक्त पिढ्यानपिढ्या आम्हाला शिकवल्या गेलेली आई व्हायचं नाही आहे. दातृत्व आणि मातृत्वाच्या नावाखाली आईला करायला लावलेले सॅक्रिफायसेस मला करायचे नाही आहे, मला ती आई व्हायचं नाही आहे, असं या कवितेचा अर्थ आहे. पुन्हा मिसअंडरस्टँडिंग होऊन कमेंट सेक्शनमध्ये मला खूप साऱ्या शिव्या खाऊ लागू नाही म्हणून हे आधीच क्लिअर केलं की बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ही कविता सगळ्या माझ्या आयांसाठी आहे की बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही मागितलं. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले, ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले, धर्म संस्कृती इज्जत सारे माझ्या पदरी आले. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे, लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे, मी मुक्याने मान डोलवी कधीच काही नाही मागायचे. टी व्हीवरती काय बघू, शाळेत घरात कसे वागू, मोठ्याने तू हसू नको, पुरुषासारखी बसू नको. खेळ खेळ भातुकलीचा, प्रेमाचा ना आपुलकीचा, सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखं जगायचं, मी हसून हो म्हणाले कधीच काही नाही ना मागायचं. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे, माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे, मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा, रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही, माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझा झरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू, कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. आई पण जरा राहू दे, बाबा होऊन का बघू. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे, आई फार हसायची आणि बाबा म्हणून बोलायची. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई, वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई, मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा, या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. कोमल चेहऱ्यावर ॲसिड फेकलं तो हात कुणाचा होता. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते, मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते, मग स्टोच्या भडक्याने बाईच का जळते. तुमच्या पोथ्या तुमचे पुराण तुमचे सारे चमत्कार, तुमच्या पोथ्या तुमचे पुराण तुमचे सारे चमत्कार. भाषणांना चूत येतो जेव्हा घडतात बलात्कार, वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो.
वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो, गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात आणि उंच महाली कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात. बिकनीवरचा फोटोशूट, तो बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं? व्यापाऱ्याचा माल विकण्यात तुम्ही तिला पण नागडं केलं. स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. बाप, भाऊ, पती, प्रेमी कोण बनून छळतो आहे. माझ्यामध्येही आहे भूक, माझ्यामध्येही उफनते एक नदी. बांध तोडून वाहिले तर हाहाकार माजेल. अन बाईनं मायेची ऊब देणं बंद केलं तर तुमच्या सूर्यालाही थंडी वाजेल. पण तुम्ही शिकवलं बाईला बाईपणाचं कौतुक. आता ती त्याच्यातच मग्न राहते आणि तुमच्या सडलेल्या संस्कृतीचं प्रेत ती पदरात लपवू पाहते. आई म्हणे माझे राणे सुंदर प्रेमळ असते बाई. आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई. तिच्यावरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी. मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई. मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई. माझ्या कुशीत अंगार खेळतो. मला आई व्हायचे नाही, मला आई व्हायचे नाही. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही जी खरंच ही कविता ज्या प्रकारे ऐकल्या गेली पाहिजे तशी ऐकल्या गेली आहे. सगळे लक्ष देऊन जसं डोळ्यात पाणी आणल्यासारखं ऐकत होते, त्यासाठी धन्यवाद. इथे उपस्थित असलेले करुणा शिवकिरण, त्याच्यानंतर तेजस्विनी कदम, असलम चौधरीजी, त्याच्यानंतर ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे सर तुमची फॅन झाली आहे मी. त्यानंतर बाळासाहेब तांबोळी सर, प्रमोद अवताडे सर, ज्योत्सना पाटील मॅडम, या सगळ्यांचे आणि तुमच्या आयोजकांचे खूप खूप आभार. गोरक्ष गायकवाड सरांचे खास आभार. त्याच्यानंतर जनसंवाद न्यूज नेटवर्क आणि आपली चळवळ, तुमचेही आभार, खूप आभार. मला हा मंच दिला आणि या मंचावर आल्यानंतर मुक्तपणे मला तुमच्याकडनं आणि पत्रकारितेकडनं काय अपेक्षा आहे हे सांगितलं आणि तुम्ही ऐकून घेतलं. आणि मला नक्की अपेक्षा आहे की ती जी उमेदची किरण असते, ती जी आग असते, ती इथूनच जळेल आणि पत्रकारितेचं जे मुख्य काम आहे ते केलं जाईल, याच अपेक्षा तुमच्याकडून घेऊन जाते. आणि त्यासाठीच तुम्हाला हे पुरस्कार मिळत आहे, त्यासाठी तुमचं अभिनंदन करते. खूप खूप धन्यवाद.